प्रकरण 1. समुद्र सफरीची मजाच काही और असते नाही का अल्फा? बोटीच्या कठड्यावरील लोखंडी आधारावर रेलत मी अल्फाला म्हणालो. त्यानं हसून मान डोलावली. आम्ही लाटांच्या तालावर संथपणे डोलणाऱ्या एका बोटीवरून समुद्र सफरीला निघालो होतो. समुद्र सफर म्हणजे काय तर मुंबईच्या गेटवेपासून ते मांडवा बंदरापर्यंतचा खच्चून तासाभराचा प्रवास. पण बोटीने जसा किनारा सोडला तसं मला अगदी स्वतः दर्यावर्दी सिंदबाद असल्यासारखं वाटायला लागलं. कारण मी याआधी कधी समुद्रातून प्रवासच केला नव्हता. लहानपणी एक दोनदा बोटीतून नदी ओलांडली होती तेवढंच. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी नवीन आणि जोशपूर्ण असा होता. लाटांचा वेग जोरदार होता आणि मधूनच बोट एकदम उसळली की मला छातीत धस्स होत होतं. पण बोटीत चढण्याआधी अल्फाने मला व्यवस्थित समजावून सांगितलं की या प्रवासी बोटी पलटी वगैरे होत नसतात. त्यामुळे आपण समुद्रात बुडून मरणार नाही हे ऐकल्यानंतर मी बऱ्यापैकी धीट झालो आणि बोटीच्या कठड्यावर रेलण्या एवढं धाडस करू शकलो. अल्फा मात्र बोटीत बसल्यापासून केवळ मंद स्मित करत होता. त्याच्या कपाळावरचे केस वाऱ्याने मागे भुरभुरत होते. बोटं एकमेकात गुंतलेली होती आणि कसल्या तरी ऐकू न येणाऱ्या तालावर वर खाली होत होती. डोळे अथांग समुद्राच्या पलीकडे असलेल्या क्षितिजाचा वेध घेत होते. चेहरा अगदी पुतळ्यासारखा निश्चल आणि स्थितप्रज्ञ होता. तो काही बोलत नसला तरीही त्याच्या मनात समुद्राच्या लाटांसारखीच खळबळ माजलेली आहे हे मला जाणवत होतं. नाहीतर सकाळी सकाळी लवकर उठून अचानक प्रवासाला जायचा प्लॅन त्याने का बनवला असता? तसा अल्फाचा लहरीपणा मला काही नवीन नव्हता. पण तो जे काही करायचा त्याला काहीतरी विशेष कारण असायचं. हा माझा पहिल्यापासूनचा अनुभव होता. "उठ प्रभू, आपल्याला नावगावला जायचंय." अल्फा मला गदागदा हलवत म्हणाला होता. हिवाळ्याचे दिवस होते आणि मी मस्तपैकी चादरीत शिरून ओबदार झोपेचा आनंद घेत होतो. पहिलं तर मला वाटलं की मी स्वप्नातच काहीतरी असंबद्ध ऐकतोय. कारण आउट ऑफ नथिंग नावगाव या अज्ञात गावी जाण्याचा आग्रह अल्फा मला का करेल? पण त्याने मला जवळजवळ उठवूनच बसवलं आणि तेव्हा मी जागा झालो. "आता जर बेडवरून हलला नाहीस तर डोक्यावर पाणी ओतेन बघ." अल्फा खेकसला. "अरे काय चाललंय काय तुझं सकाळी सकाळी?" मी एक मोठी जांभई देत म्हणालो. "कसली घाई करतोयस?" "आपल्याला नावगाव नावाच्या एका खेड्यात जायचंय." अल्फा पुन्हा म्हणाला. "हे कुठं आलं म्हणे? आणि असं अचानक त्या गावाला जायची बुद्धी तुला कशी सुचली?" "त्या गावी काहीतरी सुंदर बघण्यासारखं आहे असं मला कळालंय. आपल्याला जायलाच हवं. चल आता आवर." तो म्हणाला आणि बाथरूममध्ये गेला. मी 2 मिनिटं तोंडाचा आ वासून तसाच बसलो होतो. कालपर्यंत ज्या गावाचं नावही कधी अल्फाने उच्चारलं नव्हतं, त्या गावात असलेलं काहीतरी सुंदर पाहण्यासाठी हा पठ्ठ्या सकाळी लवकर उठून आवरायला लागला होता. वरतेवर मलाही त्याच्यासोबत चलण्याचा आग्रह करत होता. मी मनातल्या मनात एक शिवी हासडली. माझ्या उबदार चादरीकडे एक केविलवाणा कटाक्ष टाकला आणि जागेवरून उठलो. आवरताना मी 1-2 प्रश्न विचारून अल्फाचा नक्की बेत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण अल्फाने फारसा काही प्रतिसाद दिला नाही. शेवटी मी हे नावगाव आहे तरी कुठं हे मॅपवर सर्च करून पाहिलं. मुंबईच्या दक्षिणेची खाडी ओलांडून गेल्यावर अलिबागकडे जाणारा जो रस्ता आहे, त्यावर किनाऱ्यालगतच नावगाव हे छोटंसं गाव आहे, एवढं मला समजलं. आवरून झाल्यावर आम्ही लोकलने सीएसटीला आलो. तिथून बसने गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचलो. तिथं मांडवा बंदराकडे जाणाऱ्या जेट्टीचं म्हणजे बोटचं तिकीट काढलं आणि बरोबर 9 वाजताच्या कोवळ्या उन्हात आमची समुद्र सफर सुरू झाली. समुद्रातील तेल उपसा केंद्र मागे गेल्यानंतर अखेर मी अस्वस्थपणे अल्फाला विचारलं, "तू मला ही सगळी भानगड काय आहे हे कधी सांगणार आहेस अल्फा?" "अरे चा, मी तुला सकाळी व्यवस्थित काही सांगितलंच नाही का?" ते ऐकून माझ्या आशा पल्लवित झाल्या. तो पुढे म्हणाला, "हा, हे जे नावगाव आहे ना, तिथे एक कालभैरव देवाचं मंदिर आहे.
हे मंदिर फारसं प्रसिद्ध नसलं तरी ते बरंच पुरातन आणि कलात्मक पद्धतीनं बनवलेलं आहे. ते मला पाहायचंय. शिवाय कार्तिक कृष्ण अष्टमीपासून म्हणजे उद्यापासून 8 दिवस तिथं कालभैरवाची पूजा असते. तिथल्या मूर्तीवर विशिष्ट प्रकारचे विधी केले जातात. ते सगळं पाहण्यासाठी आणि कालभैरव देवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण तिकडे जातोय, अल्फा म्हणाला. जर आत्ता त्याच्यासमोर त्याला फारसा न ओळखणारा कोणी मनुष्य असता, तर त्याला अल्फाचं म्हणणं पटकन पटलं असतं. पण मला मात्र ते मुळीच पटलं नाही. "हो का? तुझ्यासारख्या नास्तिक माणसाला एका रात्रीत मंदिर, पूजा, विधी अशा गोष्टींमध्ये रस कसा काय वाटायला लागला हे सांगतोस का जरा? तुला या नावगावच्या कालभैरवाने झोपेत येऊन दृष्टांत दिला की काय?" मी उपहासाने विचारलं. "मी नास्तिक असलो म्हणून काय झालं? एका रात्रीत माझं मनपरिवर्तन होऊन माझी देवावर श्रद्धा जडू शकत नाही असं तुला वाटतं का?" अल्फाने विचारलं. त्याच्या आवाजात मिश्किलपणाची छटा होती. "मित्रा, मी तुला जवळजवळ गेली 6 वर्ष ओळखतोय. तुझ्या बाबतीत काय घडू शकतं आणि काय घडू शकत नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे. या गावाच्या पूजेला जाण्यामागे तुझा काही औरच हेतू आहे. आता मुकाट्यानं मला सांग, ही नावगावची काय भानगड आहे? अचानक तू तिकडे जायचं का ठरवलंस?" अल्फा हसला. त्याने हळूवार सगळीकडे एक नजर फिरवली आणि त्याच्या शर्टावरील जॅकेटच्या खिशातून एक लिफाफा बाहेर काढला. "हं, उघडून पहा," तो म्हणाला, "आणि घट्ट धर, वाऱ्यानं उडून जाईल." मी त्याच्या हातून तो लिफाफा घेतला आणि अल्फाच्या बाजूला जाऊन बसलो. वाऱ्याला अडसर करत मी तो सावकाश उघडला. आत एक वहीचं पान होतं. त्याची एक बाजू कोरी होती आणि दुसऱ्या बाजूला पेनाने गडबडीत खरडल्यासारखी 2 वाक्य खरडली होती. "नावगावमध्ये येत्या भैरवाष्टमीनंतर ग्रामदेवतेचा प्रकोप होणार आहे. काहीही करा, पण कृपा करून या." ते वाचून मी बुचकळ्यात पडलो. "आज सकाळी आपल्या फ्लॅटच्या टपाल पेटीत हे मला मिळालं," अल्फा म्हणाला. "भैरवाष्टमी म्हणजेच कार्तिक कृष्ण अष्टमी, जी उद्या आहे. तिला कालाष्टमी असंही म्हणतात." "पण हे हे काय आहे नक्की? ग्रामदेवतेचा प्रकोप म्हणजे काय समजायचं?" मी गोंधळून विचारलं. "तेच माहिती करून घ्यायला तर चाललोय आपण," अल्फा म्हणाला. "आहे की नाही चमत्कारिक?" आहे खरं," मी म्हणालो. मग मी त्या कागदावरचा लिफाफा उलटा-पालटा करून पाहिला. यावर कोणाचंच नाव वगैरे नाहीये. "होय, पण ज्या ठिकाणाहून पाठवलंय तिथल्या पोस्टाचा शिक्का मात्र आहे." अल्फा त्या लिफाफ्यावर बोट ठेवत म्हणाला. "तिथं नावगावच्या पोस्ट ऑफिसचा शिक्का होता." तो पुढे म्हणाला, "कोणीतरी एखादं प्रकरण माझ्यावर सोपवू पाहतंय असं दिसतंय. माझ्या इंटेलिजन्स सर्व्हिसचं हे यशच म्हणायला हवं. आता मुंबईच्या बाहेरून सुद्धा लोक मला बोलावून घ्यायला लागलेले आहेत." त्याचं म्हणणं खरंच होतं. स्टारलेट आणि अमर अकबर अँथनी सारखी हाय प्रोफाईल प्रकरणं सोडवल्यामुळे अल्फाचं नाव केवळ मुंबई पोलिसच नव्हे तर मुंबईतील सामान्य माणसाच्या सुद्धा ओळखीचं झालं होतं. क्लिष्ट प्रकरणांचा झटपट निकाल लावणारा डिटेक्टिव्ह म्हणून त्याची ख्याती झाली होती. अल्फाच्या फ्लॅटमध्ये त्याचा सल्ला घ्यायला येणाऱ्यांची आजकाल गजबज उडत होती. मुंबईतल्या बुद्धिमान लोकांमध्ये आता त्याची गणना होऊ लागली होती. पण नावगावसारख्या दूरच्या आणि अज्ञात खेडेगावातही अल्फाचं नाव पोचलं असेल याची मी कल्पना केली नव्हती. "विचित्रच आहे हे," मी माझं मत मांडलं. "कोणी तुझ्यासोबत थट्टा तर केली नसेल?" मला असं नाही वाटत," अल्फा म्हणाला. "एक निनावी संदेश आणि तोही गूढ, कोड्यात टाकणारा. सरळच नाही का प्रभू? ग्रामदेवतेचा प्रकोप होणार आहे याचा अर्थ काहीतरी विपरीत घडणार आहे असाच होऊ शकतो. हे पत्र लिहिणाऱ्याला कसल्या तरी वाईट घटनेची चाहूल लागली असावी आणि ती घटना घडू नये म्हणून त्याने मला बोलावलं असावं. पण मग काय घडणार आहे हे त्यानं स्पष्टच लिहिलं नसतं का?" मी विचारलं. "कदाचित त्याला त्याची पूर्ण कल्पना नसावी.
किंवा त्याला गुप्तता राखायची असावी, अल्फा म्हणाला. पत्रातल्या लिखाणावरून तरी असं दिसतंय की हे पत्र खूपच गडबडीत लिहिलं गेलेलं आहे. लिहिणाऱ्याला आपण पकडले जाऊ याची भीती वाटत असणार. म्हणून त्यानं 1-2 वाक्यात पत्र संपवलं आणि पाठवून दिलं. मी पत्रातला मजकूर पुन्हा एकदा न्याहाळला. हे हस्ताक्षर थोडंसं बायकी आहे असं वाटत नाही का तुला? मी विचारलं. वा, निरीक्षण निष्कर्ष शास्त्रात तुझी बरीच प्रगती झाली असं म्हणायला हवं. अल्फा स्तुतीपर आवाजात म्हणाला. या अक्षरांवरून 90% शक्यता हीच आहे की हे पत्र एखाद्या स्त्रीने लिहिलं असावं. पण कधीकधी काही पुरुषांचंही अक्षर बायकी वळणाचं असतं. त्यामुळे आपण ठोस असं काही सांगू शकत नाही. त्या पत्राचा वासही मी घेऊन पाहिला. त्याला कुठल्याही लेडीज किंवा जेंट्स परफ्यूमचा गंध येत नाहीये. फिंगरप्रिंट्सवरून कळालं असतं, पण तेवढं करण्याएवढा वेळ आपल्याकडे नव्हता. म्हणून सध्या तरी आपण असं धरून चालू की हे पत्र लिहिणारी व्यक्ती म्हणजे कोणीतरी स्त्री आहे. मी म्हणालो. सध्याच्या ईमेल आणि मोबाईल फोन्सच्या जमान्यात पत्र येणं हे दुर्मिळच आणि तेही असा 2 ओळींचा विचित्र मजकूर असलेलं. हे पत्र पाठवणारा किंवा पाठवणारी खूपच हुशार आहे प्रभू. ईमेल आणि फोन नंबर पटकन ट्रेस करता येतो. पण निनावी पत्र हे आजही गुप्तता राखायचं एक प्रभावी साधन आहे. या व्यक्तीला घडणारा गुन्हा थांबवायचाही आहे आणि असं करताना स्वतःचं नावही पुढे येऊ द्यायचं नाहीये. ही व्यक्ती कोण आहे हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. मी ते पत्र लिफाफ्यात सरकवलं आणि तो लिफाफा अल्फाला परत केला. अल्फाने तो पुन्हा जॅकेटच्या खिशात ठेवला आणि त्याची नजर पुन्हा क्षितिजावर खेळली. माझ्या मनात बराच वेळ त्या पत्राचाच विषय घोळत होता. त्यावर विचार करत असतानाच माझ्या मनात एक अप्रिय विचार चमकून गेला. मी थोडा वेळ घेऊन अल्फाला विचारलं, "या नावगावमध्ये तुझं कोणी ओळखीचं आहे का?" "नाही," अल्फा उत्तरला. "याआधी तू तिकडे कधी गेला होतास का?" "नाही बुवा. मला तर नावगाव नावाचं गाव आहे हेही माहिती नव्हतं." अल्फा म्हणाला. मी जरासा थांबून म्हणालो, "अल्फा, तुला या सगळ्या भानगडीत काही धोक्याची चाहूल लागत नाहीये का?" अल्फाच्या भुवया आक्रसल्या. मी पुढे म्हणालो, "असं एखाद्या अज्ञात गावातून पत्र येणं, तेही अनोळखी व्यक्तीने पाठवलेलं, तेही संशयास्पद मजकूर असलेलं. तुला फसवण्याचा हा एखादा डाव तर नसेल?" अल्फा काही न बोलता माझ्याकडे एकटक बघत होता. मी पुढे म्हणालो, "म्हणजे मला म्हणायचंय की तू गेल्या काही महिन्यात जशी अनेक प्रकरणं यशस्वीपणे सोडवली आहेस, तसंच ते करत असताना अनेक शत्रूही निर्माण केलेस. मुंबईमध्ये तुझं मोठं नेटवर्क आहे. तुझ्या हाकेला धावून येणारे अनेक लोक आहेत. तिथं तुझ्या केसालाही धक्का लावणं कुणाला शक्य नाही. पण या दूरच्या अनोळखी गावात फक्त तू आणि मी आहोत. तुझ्या रहस्याच्या मागे धावण्याच्या स्वभावाचा कुणी फायदा घेतंय असं होऊ शकत नाही का? त्या गावात तुला बोलावून काही घातपात करण्याचा कोणाचा विचार असेल तर?" अल्फाने माझ्याकडे पाहून एक मंद स्मित केलं. "तू म्हणतोस ते अगदी योग्य आहे आणि शक्यही आहे." तो म्हणाला. "मी नावगावला जाण्याचा निर्णय सर्व शक्यतांचा विचार करूनच घेतलेला आहे मित्रा. तू म्हणालास तसं माझा काटा काढण्यासाठी मला तिकडे बोलावलेलं असू शकतं किंवा त्या उलट मुंबईमधल्या माझ्या कामावरून माझं लक्ष विचलित करण्यासाठी कुणीतरी हे पत्र पाठवलं असेल. कुणाला तरी मला मुंबईच्या बाहेर घालवून एखादा गुन्हा यशस्वीपणे पार पाडायचा असेल. बऱ्याच शक्यता आहेत. पण तू निश्चिंत राहा. प्रत्येक प्रकारच्या संकटासाठी माझे बॅकअप तयार असतात. त्यामुळे चिंता सोडून दे आणि या मस्त वातावरणाचा आनंद घे." मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या बुद्धिमत्तेचं मला कौतुक वाटलं. त्याने आपले दोन्ही हात डोक्याच्या मागून एकमेकात गुंतवले आणि पाय लांब करून तो निवांतपणे पुन्हा समुद्राकडे पाहू लागला. मी मागे वळून मुंबई शहराच्या लहान होत जाणाऱ्या उंचच उंच इमारतींकडे पाहिलं. अथांग समुद्रापुढं ते शहर आता मला खोजं वाटू लागलं होतं.
जसजसं समुद्राच्या आत जाऊ तसतसा वाऱ्याचा वाढलेला वेग अधिक प्रकर्षाने जाणवायला लागला होता. थोड्याच वेळात बोटीच्या मागे उडत येणारे सीगल पक्षी मला दिसले आणि मी त्यांच्याकडे नवलाने पाहू लागलो. त्या पक्ष्यांचे एकामागून एक थवे बोटीच्या बाजूला येत होते. बोटीतले प्रवासी त्यांच्या दिशेने खायचे पदार्थ फेकत होते आणि ते पक्षी चोचीने ते पदार्थ हवेतल्या हवेत बरोबर पकडून दूर उडून जात होते. मी पटकन मोबाईल काढला आणि ते दृश्य शूट करू लागलो. तेवढ्यात कुठून तरी एक रुमाल उडत येऊन माझ्या हाताला धडकला आणि तिथंच अडकून फडफडत राहिला. तो एक लेडीज रुमाल होता. मी तो दुसऱ्या हातात घेऊन इकडे तिकडे पाहू लागलो. जवळच एका सीटवर बसलेली साधारण 30च्या आसपास वय असणारी स्त्री माझ्याकडे पाहून हातवारे करत होती. तिच्या मांडीवर छोटं बाळ असल्याने ती उठून माझ्यापर्यंत येऊ शकत नव्हती. पण तो रुमाल तिचाच आहे हे मी ताडलं. मी तिच्याजवळ जाऊन तिला रुमाल परत केला. थँक यू हां, वाऱ्यामुळे माझ्या हातून निसटला तो, त्या बाई रुमाल परत घेत म्हणाल्या. तिचा चेहरा गोल आणि प्रसन्न होता. पोशाख नीटनेटका होता. तिच्या बोलण्यात थोडीशी कोकणी झाक होती. वागण्यातील सभ्यतेवरून ती शिकली सवरली असावी असं मला वाटलं. मी हसून तिचे आभार स्वीकारले आणि पुन्हा पक्ष्यांकडे पाहू लागलो. "अ, जेट्टीमधून पहिलाच प्रवास वाटतं?" तिने विचारलं. हो." मी मोबाईल खिशात ठेवत म्हणालो. "पहिल्या प्रवासात लोक हमखास या पक्ष्यांचं शूटिंग करतात," ती म्हणाली. "माझी सतत जेट्टीमधून ये-जा असते ना, त्यामुळे नवखे लोक पटकन ओळखू येतात." "कुठं निघालात तुम्ही?" आम्ही नावगावला निघालोत. मी प्रभव आणि माझा हा मित्र अल्फा." मी अल्फाकडे हात करत म्हणालो. अल्फाने हलकेच मान तुकवली. नावगावला निघालो आहोत असं म्हटल्यानंतर त्या बाईंच्या डोळ्यात थोडंसं आश्चर्य उतरलेलं मला दिसलं. "आम्हीही तिकडेच निघालोत," ती म्हणाली. "तुम्ही गावातल्या पूजेसाठी येत आहात का?" होय," मी उत्तरलो. "तुम्ही नावगावच्या आहात का?" "हो, माझं माहेर ते. महिन्या 2 महिन्यात आमची एकदा तरी तिकडे भेट असतेच. उद्यापासून गावातल्या ग्रामदैवताच्या मंदिरात पूजा आहे ना, त्यासाठी मी मिस्टर आणि मुलाला घेऊन निघाले." तिने बोटीच्या दुसऱ्या बाजूला एक नजर टाकली. तिथं साधारण तिच्या एवढ्याच वयाचा एक माणूस पक्ष्यांना खाद्य देत होता. तो तिचा पती असणार हे आम्ही ओळखलं. मी तिने दिलेल्या माहितीवर उत्तरादाखल हलकेच हसून मान डोलावली. तिच्या एकूणच बोलण्यावरून ती बाई बोलकी आणि चौकस आहे असं मला जाणवलं. तेवढ्यात अल्फाही आमच्या संभाषणात सहभागी झाला. तुम्ही सध्या मुंबईतच असता का मग?" "हो, आम्ही सायन भागात राहतो. पण आमच्या दोघांचंही ऑफिस अंधेरीला आहे," ती म्हणाली. "ओह, मग तुमची चांगलीच धावपळ होत असणार." "रोजचा प्रवास, लहान बाळ," अल्फा म्हणाला. त्यावर ती म्हणाली, "तशी गेल्या आठवड्यापर्यंत माझी मॅटर्निटी लीव्हच चालू होती. शिवाय बाळाची देखभाल करायला आम्ही राधाला ठेवलंय. त्यामुळे माझ्यावरचं ओझं कमी होतं." तीही नावगावचीच आहे. आमच्यासोबतच येणार होती. पण तिकडची व्यवस्था पाहण्यासाठी आम्ही तिला 2 दिवस आधीच तिकडे पाठवून दिलं. तेवढंच तिलाही घरी राहता येईल म्हटलं. हो, बरोबर." अल्फा तिच्याशी सहमत असल्यासारखा मान डोलावत म्हणाला. "तुम्ही काय करता मुंबईत?" तिने विचारलं. माझी एक इंटेलिजन्स एजन्सी आहे, खाजगी. मी गुन्हे अन्वेषणाचं काम करतो." अल्फा म्हणाला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. अल्फा या मोहिमेबाबत आपली ओळख एवढी पटकन खुली करेल असं मला वाटलं नव्हतं. त्या बाईच्याही भुवया उंचावल्या. "ओ, म्हणजे डिटेक्टिव्ह," ती म्हणाली. "आतापर्यंत हा व्यवसाय असणाऱ्या लोकांबद्दल फक्त पुस्तकातच वाचलं होतं. कधी प्रत्यक्ष एखाद्या गुप्तहेराशी ओळख होईल असं वाटलं नव्हतं." "होय, आजकाल माझ्यासारखे लोक विरळच आहेत," अल्फा म्हणाला. "तुम्हाला गावातून कोणाचं पूजेसाठी आमंत्रण आहे का?" तिने अल्फाला विचारलं. नाही, खरं तर मंदिरातील पूजा हा आमचा नावगावला भेट देण्याचा दुय्यम हेतू आहे. आम्हाला मुंबईच्या धावपळीपासून 4-5 दिवस दूर जायचं होतं. त्यासाठी एखादी शांत जागा हवी होती. मग सहज Googleवर पाहता पाहता आम्हाला या गावाबद्दल आणि तिथल्या मंदिरातील पूजेबद्दल कळालं.
इथं समुद्रकिनारा आहे आणि शिवाय पर्यटकांची मुळीच गर्दी नाही हे समजताच आम्ही याच गावी जाण्याचा निर्णय घेतला. अल्फा म्हणाला. अच्छा, त्या बाई म्हणाल्या. मी तुम्हाला आमंत्रणाबद्दल इतक्यासाठी विचारलं, कारण गावात पूजेसाठी बाहेरून शक्यतो कोणी येत नाही. पर्यटक तर नाहीच नाही. आले तर गावकऱ्यांचे पाहुणे किंवा आमंत्रित लोकच येतात. आमंत्रण नसेल तर बाहेरच्या लोकांना येता येत नाही असं काही नाही ना? नाहीतर आमची चांगलीच गोची व्हायची. अल्फा हसून म्हणाला. "छे छे तसं काही नाही," त्या म्हणाल्या. "गावातील लोकांचा त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. पण बाहेरून आलेल्या लोकांनाच गावातलं वातावरण शक्यतो आवडत नाही." "असं का बरं?" अल्फानं कुतूहलानं विचारलं. त्या बाई क्षणभर थांबल्या. अल्फाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की नाही याबद्दल त्यांच्या मनात चलबिचल होत असावी. अखेर त्या म्हणाल्या, "कारण नावगावमधले लोक, त्यांच्या समजुती, त्यांची विचारसरणी हे सगळं इतर जगापेक्षा वेगळं आहे. त्यांच्या श्रद्धा वेगळ्या आहेत. त्यांचे नियम वेगळे आहेत. नावगावमधले लोक शक्यतो बाह्य जगापासून अलिप्त असतात. फार कोणाच्यात मिसळत नाहीत. पर्यटकांना तर तिथं मुळीच जागा नाही." ते ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं. अल्फालाही ही माहिती नवीन असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. आमचे चेहरे संभ्रमित झालेले पाहून त्या बाई म्हणाल्या, "काळजी करू नका. नावगावातले लोक काही दुष्ट नाहीयेत. मीही तिथंच लहानाची मोठी झालीय. माझ्याकडे पाहून तुम्ही अंदाज लावू शकताच. फक्त तुम्ही भक्तिभावाने ग्रामदेवतेच्या पूजेला आला आहात असं गावकऱ्यांना सांगा. सुट्टीसाठी आलोय वगैरे काही बोलू नका. तुम्हाला तिथं अगदी योग्य वागणूक मिळेल." आपल्या सल्ल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत मॅडम. आम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवू. अल्फा नम्रपणे म्हणाला. आमचं संभाषण संपणार असं वाटत असतानाच तिचा नवरा आमच्यापाशी आला. तो चांगला 6 फूट उंच आणि देखणा असा पुरुष होता. अंगावर इस्त्री केलेला फॉर्मल पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट होती. तो एखाद्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असला पाहिजे, असं माझ्या मनात आलं. बायकोप्रमाणेच तोही दिलखुलास आणि बोलका वाटला. "हॅलो, सुप्रभात," तो म्हणाला. मग त्याने बायकोला विचारलं, "हे सुद्धा नावगावलाच येतायत का?" "होय, पूजेसाठी येतायत," ती म्हणाली. "वा, तिथली पूजा आणि मंदिरातले विधी फारच वैशिष्ट्यपूर्ण असतात. अगदी भव्य-दिव्य असं काही नसतं, पण गावातले लोक मात्र ते सर्व अतिशय भक्तिभावाने करतात," तो मनुष्य म्हणाला. हो का?" मी म्हणालो. "हो, मी गेल्या वर्षीच पहिल्यांदा आलो होतो. मला ते मंदिर फारच आवडलं," तो माणूस म्हणाला. "गावचं मंदिर आणि मंदिरातील ग्रामदेवतेबद्दलच्या कथा फारच गूढ आणि चित्तवेधक आहेत. त्यामुळे मी तिथं जायला नेहमीच एका पायावर तयार असतो. शिवाय ती माझी सासूरवाडी असल्यामुळे सासरच्या लोकांच्या पाहुणचाराचा आनंदही घेता येतो." त्याच्या पत्नीने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. तो हसला. बायकोप्रमाणेच नवराही बडबड करणारा आहे हे मी ओळखलं. इतका वेळ त्या माणसाचं लक्ष केवळ माझ्याकडेच होतं. पण बाजूला बसलेल्या अल्फावर त्याची नजर गेली आणि तो क्षणभर थबकला. त्यानं अल्फाला आपादमस्तक न्याहाळलं. मग मनाशी थोडा विचार करून तो म्हणाला, तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मी. अलीकडे कधी तुम्ही टीव्हीवर वगैरे आला होतात का?" अल्फा हसला. अ, हो, काही महिन्यांपूर्वीच मी मुंबईतल्या एका सीरियल किलरला पकडण्यात पोलिसांची मदत केली होती. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत तुम्ही मला पाहिलं असेल, तो म्हणाला. आहाहाहा! म्हणजे तुम्हीच का ते प्रसिद्धीच्या झोतात असलेले डिटेक्टिव्ह अल्फा? त्या माणसानं थोडंसं उत्साहित होत विचारलं. हो, अगदी बरोबर." अल्फा उत्तरला. "ग्रेट, ग्रेट! प्लेजर टू मीट यू मिस्टर अल्फा. मी सुबोध कामत. चंद्रा कन्सल्टन्सी फर्मचा मी मॅनेजर आहे. चंद्राबद्दल तुम्ही ऐकलं असेलच." शेक हँड करत तो म्हणाला. "हो तर. मुंबईतील एक सुप्रसिद्ध बिझनेस कन्सल्टन्सी फर्म आहे ती." अल्फा म्हणाला. "हो तर. आणि या माझ्या मिसेस उर्मिला कामत आणि हा छोटू म्हणजे पार्थ आमचा मुलगा." सुबोध कामत म्हणाले. "तुम्हाला भेटून आनंद झाला," अल्फा म्हणाला. "हा माझा मित्र
प्रभव देसाई. माझ्या शोधकार्यात याचा नेहमीच मोलाचा वाटा असतो. हॅलो. आम्ही दोघांनी हस्तांदोलन केलं. मग कामतांनी अल्फाकडे वळून विचारलं, मग ही नावगावची व्हिजिट म्हणजे खरंच गावच्या पूजेसाठी आहे की एखाद्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे? काय हो, काहीतरीच काय विचारता? नावगाव सारख्या खेड्यात हे कसलं इन्व्हेस्टिगेशन करणार? सौ कामत आमच्या वतीने म्हणाले. त्यांनी गावातल्या पूजेबद्दल आणि मंदिराबद्दल ऐकलं आणि ते पाहण्यासाठीच ते येत आहेत. अगदी योग्य वेळी ऐकलं तुम्ही हे. उद्यापासून 7 दिवस ही पूजा आहे, कामत म्हणाले. तुमचं तिथं कोणी ओळखीचं आहे का? तुम्ही तिथे मुक्काम करणार हे उघडच आहे. कुठं उतरायचं याचा काही विचार केलाय का? ही गोष्ट माझ्या डोक्यात प्रथमच आली. अल्फाने राहण्याचा काही बंदोबस्त केला होता का? त्याच्या एकूण हालचालींवरून तरी मला दिसत होतं की त्या निनावी पत्राचा छडा लावेपर्यंत तिथंच थांबण्याचा त्याचा बेत आहे. पण ज्या गडबडीत आम्ही निघालो, त्यावरून तरी मला असं वाटत नव्हतं की त्याने या सगळ्याचा विचार केला असेल. नाही मिस्टर कामत. आमचं तिकडं जायचं अचानकच ठरल्यामुळे आम्हाला या सगळ्या अरेंजमेंट्स करण्यासाठी वेळच मिळाला नाही, अल्फा म्हणाला. हरकत नाही. आम्ही तुम्हाला राहायच्या काही चांगल्या घरगुती जागा सुचवू शकतो. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर, कामतबाई म्हणाल्या. छे छे, अडचण कसली? उलट आम्हाला मदतच होईल. तुम्ही असं करता का? तुमच्या माहितीतल्या घरमालकांची नावं व नंबर लिहून देता का? म्हणजे आम्हाला लक्षात ठेवावं लागणार नाही, अल्फा म्हणाला. अवश्य, त्या म्हणाल्या. अल्फाने पटकन पेन आणि कागद पुढे केला. कामतबाईंनी 1-2 नावं आणि पत्ते त्यावर लिहून दिले. खाली आपल्या नवऱ्याचा फोन नंबरही खरडला. अल्फाने त्यांचे आभार मानले आणि तो कागद खिशात ठेवला. "हां, काहीही लागलं तरी निःसंकोचपणे फोन करा," कामत म्हणाले. "अर्थात मी तिथं फारसा कुणाला ओळखत नाही, पण उर्मिला लहानपणापासून तिथं वाढलेली असल्याने अडीनडीला ती तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकेल." "धन्यवाद," आम्ही म्हणालो. काही मिनिटातच आम्हाला समोर किनारा दिसू लागला. बोट धक्क्याला लागताच एक-एक करून सगळे प्रवासी खाली उतरले. थोडं पुढे जाताच एक बस स्थानक लागलं, जिथं अलिबागकडे जाणाऱ्या बसेस उभ्या होत्या. आम्हाला जिथं जायचं तो नावगावचा स्टॉप मध्ये रस्त्यातच होता. आम्ही बसमध्ये बसलो. मी कामत पती-पत्नी आजूबाजूला आहेत का ते पाहिलं. ते बरेच पुढच्या बाजूला बसले होते. मी आवाज खाली करत अल्फाला विचारलं, कामतबाईंचं अक्षर तपासण्यासाठीच तू त्यांच्याकडून ते लिहून घेतलंस ना? हो, बरोबर ओळखलंस, अल्फा म्हणाला. पण त्या तर म्हणाल्या की त्या मुंबईत राहतात. मग नावगावच्या पत्त्यावरून त्या पत्र कसं पाठवतील? हे पहा, ते पत्र नावगावमधून मुंबईत पाठवण्यात आलंय. त्या व्यक्तीने ते मला पाठवलं याचा अर्थ तिला माझ्याबद्दल सविस्तर माहिती आहे. माझी कर्तबगारी माहिती आहे. माझा पत्ताही माहिती आहे. त्यामुळे ती व्यक्ती मूळची नावगावची आणि सध्या मुंबईत वास्तव्य असलेली अशी असू शकते. किंवा उलट पक्षी ती नावगावात राहून रोज मुंबईला ये-जा करणारीही असेल. थोडक्यात काय तर पत्र पाठवणारी व्यक्ती नावगाव आणि मुंबई या दोन्ही ठिकाणांशी संलग्न असायला हवी. आपल्याला भेटलेल्या मिसेस कामत याच प्रकारात मोडतात. त्यांनी मुंबईत राहून नावगावच्या पोस्टातून पत्र कसं पाठवलं हा नंतरचा प्रश्न आहे. पण आधी त्यांच्या हस्ताक्षराची चाचणी घेणं मला आवश्यक वाटलं. "हं, यू आर राइट," मी म्हणालो. "मग एनी लक?" तो माझ्याकडे न पाहताच म्हणाला, "निगेटिव्ह." कामतबाईंचं हस्ताक्षर त्या पत्रावरील अक्षरांशी जुळत नाहीये. मी फक्त मान डोलावली. पुढचा बराच वेळ आम्ही खिडकीतून बाहेर पाहत राहिलो.